तर एकही बाई नाही बाहेर. मी म्हणत होते त्याईले चला म्हणून वावरात आपण स्वयंपाक करू, मस्त पार्टी करू बा म्हणून. आल्याच नाही आज बाहेर बसाले. येईन त्या 5-10 मिनिट थांबतो, नाही तर बाहेर फिरतो उरलीशी. म्हणजे त्या येतेच. जांभूळ नाही वाटते मी, झाडाले जांब आले असते तर 2-3 खाल्ले असते. रिकाम पण आहेत तर झाडाले लहान लहानच जांब दिसून राहिले, मोठे आलेच नाही वाटते. हे लहान लहान निघत दातांना तुटत नाही बिचारे, काय करा खाऊन ते. कच्चे तुरट तुरट लागन तोडून काय करतं जो दे. झाली का शबू काम ते? रिकाम पण भेटली वाटते तुले आज, लवकर लवकर काम केले वाटते. होय भेटलं, तुझीच वाट पाहून आली ती येईन म्हणून. एखादी तर येईन म्हटलं, एकही नाही येऊन आली ती. फिरूनच आली, झाडाकडे पाव, इकडे पाव, तिकडे पाव, कोणीच नाही दिसे. थांबतो म्हटलं 5-10 मिनिट, कोणी ना कोणी येईन बा म्हणून मी बाहेर थांबली. मी येऊनच आलती. चल म्हटलं चबूच्या घराकडे. कसे काम झाले म्हटलं, आता काय गमते उर लागते, सगळ्या बाया जाते कामाले. झाली आली तू. मी म्हणत होती तुले वावरात चलतो का बा माया, आपण पार्टी करू. नाहीतरी करतच असतो ना आपण 31 डिसेंबरले, तर करूच बा आता. करतो काय. आता 31 डिसेंबर निघून गेला, आता नवीन वर्ष लागलं. आजची 2 तारीख आली, आता तुला पार्टीची आठवण आली काय? मी म्हणत होती तुले, पण माझी तब्येत नव्हती ना. सर्दीनं भयान करून टाकलं ना मला, निरा सर्दी काव काव आणून टाकला ना, म्हणून नाही म्हटलं मी. आता करू म्हटलं 2-3 दिवसानं. करतो काय. मी करतो. मला हरी कसं आहे, मी येतोच वावरात. मी कुठे मागही वावर नाही, काही नाही, मला भला हरी काय वावराचा. कर ना मग बायाले तयार, मी आहेच तयार. पाय मग तू बाया 2-3 अजून. मजा येते मग. ते ना काय होते चांगल्या 10-12 जणी पाहिजे, मग मजा येते मग. करतो ना, खरंच ना, नक्की आहे ना. नक्की आहे ना बाया. सांग किती रुपये पाहिजे, काय काय पाहिजे. किती रुपये जमा करतो तू सांग. सांग ना, मला काय सांगते. त्या वावरात करते नेहमी मी, काही मला एवढं काही ज्ञान नाही बाई त्याच्यातलं स्वयंपाकातलं. तू पाय, तुझ्या घरी करते नेहमी तुला माहित आहे. तू सांगशील तेवढे देईन मी. पण तो 50 रुपये करू. वटाणी भात करतो का खिचडी करतो सांग मग. खिचडी करू आपण. वटाणी भात काय खात नाही कोणी, मला नाही आवडत बाई वटाणी भात. आपण खिचडीच करू. हो, वटाणी भाताचा लय ताल होती बाई. मग मसाले पाहिजे, आणि वेळही लय लागते, तेलही लय पाहिजे. मस्त भात कर, खिचडी करू आपण. मस्त कढी नड्या पोंग्याच्या. मस्त मट्टा अजून त्याच्यासोबत मस्त होते. आपल्याला अजून मिरची पाहिजे, आपल्याला उली सगळ्याला मिरची आणायला लावायचे. माघारी मिठाचे पुढे आहे काय, मिठी मी तुले अजून काय. मस्त आयटम सांगितला, मट्टा मिरची आणि खिचडी. मस्त आहे. मला पाहिजे तो भजी काढतो का मग. भजी काढतो, औकात करत बसतो. बाया काही बेसून देते काय. राहू दे, काही उभारीचे काम करू नको. मस्त खिचडी नळ्या आणि हे ते करू आपण. काय करतो एवढं, जाऊ दे, डोक्याला टेन्शन नको लावू. बाया कचकच करते, पैसे द्यायचे हप्ते मग. हो ते बरोबर आहे, बायला कचकच करते. जाऊ दे, आपलं हे ठरलं तेच करू. शोभू कायच्या गोष्टी करून राहिल्या, कुचू 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 गोष्टी करून राहिल्या बाप्पा. काय ठरलं तुमचं? ठरलं. करता का तुम्ही खिचडी मावावरात सांगा. नाही तर काय. काय पाहिजे तुले, मी येतो. काय पाहिजे इकडे. मी करत होती वटाणे भात, पण काय झालं, वटाणे अजून लय लागते ना. आलू पाहिजे, काय अजून दाणे लागन, तेल लागन, लय लागन ना. त्याच्यापेक्षा म्हटलं खिचडीच करू. आणि मट्टा अजून आपल्या पोंग्याच्या नड्या होते ना मस्त. मस्त केलं. हा अजून दोघी तिघीला घे ना. आपण काही तिघीच तर काय, त्या घरचे मागचे नीच्या घरचे. अजून घे ना. हो येतो ना. विचारतो ना, ज्योतीला विचारतो, सविताला विचारतो, अजून 4-5 जणीला विचारून घेतो. हो विचार अजून, म्हणून मला सांगत होते. विचार. तिच्या घरी जातो मी, सांगून देतो. म्हणजे कसं सगळ्या जणी येते, मग मजा येते. लय जणी असल्या म्हणजे आहे ना शांता काकू. जाय सांगून दे सगळे, घरचे सांगून देतो, माणसं सांगतो बरं. हो सगळ्याला सांगतो. त्या घरी आणून देऊ काय डाळ आणि तांदूळ. हो काकू आणून दे जा, 5-10 मिनिटांनी दे जा. मी सांगायला जातो बाईले, मग आणून देते त्या. तुम्ही आणून द्या, तू देवा आणून. शोभताई देतो. सविता, यावेळेला शोभूने स्वयंपाक नाही केला तिच्या वावरात. 31 डिसेंबरला राहत असते ना, पण स्वयंपाकच नाही केला तिनं. काकू करत असते, पण तिची तब्येतच नाही वाटते बाई. निरा सर्दीनं फाफू झाली. बरं नाही वाटते तिले, म्हणून नाही केला असं तिनं. किती मजा येत असते हो, लयच मजा येते तिच्या वावरात. मस्त आहे, पण तिचं वावरही मस्त आहे. वाटते त्या दिवशी म्हणू काही इले चलतं का त्या वावरात म्हणून, पण मी म्हटलं नाही बाई, तिची तब्येत नव्हती चांगली. काय म्हणा म्हटलं, चांगलं नाही वाटत. म्हणून काही म्हटलं नाही म्या. ना मग कोणाच्या तरी वावरात करणार स्वयंपाक, मजा येते करणार. मी काही अंगावर घेत नाही बाई. तुला सांगतो, कोण करते, फक्त शोभूच करते. शोभूचंच मन मोठं आहे. कोण नेते, कोणीच नेत नाही म्हटलं कोणाच्या वावरात. आपल्या घरी वावर नाही म्हणून, नाही तर मी केला असता. ज्योती
ज्योती घरी आहे का वा ताई ये ना तू ते आत्ताच नाव घेतलं किती आयुष्य आहे व तुले ते किती आयुष्य आहे नाव घेतच आली तू बाबा माई आठवण आली का तुम्हाला मला वाटलं माई आठवण कोणीच नाही काढत त्याच गोष्टी चालू होत्या शबूबाईच्या वावरात म्हटलं किती मजा येते म्हटलं यंदा शबूबाईनं स्वयंपाकच नाही केला म्हटलं किती मजा आहे म्हटलं तिच्या वावरात यावेळी कोण नाही केला होत्या साठी आली तुमच्या घरी स्वयंपाक करतो म्हटलं आता जाऊ दे म्हटलं गेले म्हटलं ते दिवस पण करायचा होताच ना आपल्याला म्हणून मी म्हटलं चला म्हटलं ज्योतीच्या घरी सांगून देतो आता सविती दिसली तर दोघी जणी ये जा 50 रुपये आणजन खिचडी आहे खिचडी करतो मग मी 50 रुपये एकदम तुम्ही बोललो ना मला सांग शबू 50 रुपये लावते हो शबू हो 50 रुपये जास्त झाले काय बाय 100 रुपये घेते म्हटलं मी 50च म्हटले अजून आपले गहू दाय म्हटलं मग काय पाहिजे उलिसं कापलं मिरची आणजा मग काय मागून आली मी पैसे नळे हाय पोंग्याच्या अजून खिचडी हाय मट्टा हाय पाहिजे नाही काय पैसे पाहिजे नाही का ज्योती तू सांग मला पाहिजे नाही काय हो शबूताई पाहिजे नाही तर काय बुडीले तसंच तोंड मारायची सवय मागवच्या तिला काय समजते कुठे जाणं नाही येणं नाही तिला काय समजते जाऊ दे मी देतो तुम्हाला मी येतो तोंड मारायची सवय म्हटलं काय बोलत असतं तुम्ही आमच्या मनात 50 रुपये लाख रुपये देऊन आली काय मी तू अशी बोलतो उभारीची झालं तर संपलं तर ना म्हटल्यावर तू कोण टारा लावतो उद्या बरं दोघी सासू ना राहू द्या काम नाही धंदा फालतूची भांडून आल्या कामाला ये जा मग दोघी तिघी पुढे चले ये जा नवरा बायको लेकरं सगळे नाही तर दोघीलेच सांगितलं म्हणून गावात होती सगळे ये जा सविता त्या घरचे सगळे बोलावजो येतो ना छबू येतो कोणता तू आता देऊ का ताई आणून हो आणून देजो आणून देतो ना सांगतो बरं मी येतो त्यासोबत नाही काय सांगू मग जाऊ आपण घर सांगा लागते जातो मग मी गेली नाही गेलाय तोंड मारायची सवय कोणी करतच नाही विचारे आनंदी ना आता शबू आली तरी तिचं मन दबलं नाही म्हणून आली ते मजा येते बाय वर्षातून एकदा हे बुडी तोंड मारते तिच्यात मागची जनाव काकू मजा येते तुम्ही चला बंडीत बसून चलना काय म्हणते मस्त मजा येते सगळ्या जणी म्हाताऱ्या बुड्या सगळ्याच्याच घरच्या चलना चला काही एवढं टेन्शन नाही घ्यायला लागत म्हटलं तर म्हटलं काहीच नाही म्हणत चला बुडी सांगत माझ्या घरची बुडी आहे सकाळी जा लागते तुम्हाला दोघीले आम्ही येतो पैदल पाठवतोच माझ्या बुडीले तुमच्या संगत आहे ते जाऊ का नाही जाऊ मी तिला पाठवतोच मग ज्योती काय फटफट काढ मग चाललो जाऊ दोघी जणी मग मी घरी मी फटफट काढतो मी काय दुसऱ्याचं देखता लाज आणता म्हटलं लाज आहे का ज्योती अशी कोण बोलतो तू आम्ही त्याला सारखेच विचारलं तू कोण भांडणावर येतो कधी पाहिजे तुला भांडण केल्याशिवाय अन्न नाही धकत वाटते हो तुम्हाला ते धंदा दिला अडसट स्वतः टोले देऊन बोलताना काय टोले देऊन बोलली व तुला पुष्कळ टोले करून आली आता मला तू काही बोल नको बाई मी चालली बाहेर एवढा शौक आहे तुझा बाहेर येऊन आले बसलेले सुनेले चांगलं नाही दिसत म्हटलं चल बाहेर तोंड मारते आपल्याला लाज आणते किती लाज येते 50 रुपये पाहिजे काय नाचचं आणि तसं टरा करायची थुतकाड मारायची सवय बुडगिले फटकन 10 तांदूळ काढतो आणि फटकन नेऊन देतो सवितीनं अजून